दिवसाची सुरुवात यशूबरोबर. आपण जीवन आपलं एका रूटीनमध्ये जगत असतो. एक आपलं कसं एका चक्रामध्ये आपण अडकलेलो असतो आणि आपण ते रेग्युलरली तसं फिरत असतो. तुम्ही शेतामध्ये जर रहाट बघितलं असेल, तर ते विहिरीतून पाणी काढतं आणि ते चक्र असतं. ते खाली जातं, पाणी घेतं, परत वर येतं, परत खाली जातं. जे गावाकडची लोकं आहेत त्यांना कदाचित ते माहीत असेल, तर ते रहाट कसं असतं. आणि आपण त्याचप्रमाणे जीवन जगत असतो. आणि बघा, मशीनवर आता ते काम होत आहे. पाणी खाली जातं, परत वर घेऊन येतं, परत खाली जातं. आणि आपण काही जण बघा, काहींची नोकरी असते जे कारखान्यामध्ये काम करत असतात. त्यांचं मशीनवरून ते काम चालूच असतं. पॅकेट आलं की ते फक्त काढून बॉक्समध्ये ठेवायचं. किंवा जसजसे एखादी वस्तू आली त्याच्यावर फक्त स्क्रू लावायचा, दुसरी वस्तू येते फक्त स्क्रू लावायचा. 8 तास तेच काम करत असतात. त्याच्यामुळे मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये एक वेगळा विचार करायला कधी वेळच मिळत नाही. आपण कधी असा वेगळा विचार करू शकतो का? आपल्या जीवनाचंच बघा आपण. आपण जे काम आहे ते आपलं रुटीन काम चालू आहे. त्याच्यामुळे वेगळा विचार करायला आपल्याला वेळच नाही आहे. आपण सकाळी उठतो, आपल्या आध्यात्मिक जीवनाचं सुद्धा बघा तसंच आहे. आपण सकाळी उठतो, एक बायबलचा चॅप्टर वाचतो, एक पवित्र शास्त्राचा एक अध्याय वाचतो, कामाला जातो, रात्री येऊन आपण प्रार्थना करतो, कौटुंबिक आपण झोपून जातो, रविवारी चर्चला जातो, परत येतो, जेवलो, परत झोपलो, दुसऱ्या दिवशी परत आपलं ते काम. आपण त्या रुटीनमध्ये आहे, त्या कामामध्ये आपण बसलेलो आहोत. आणि मग आपण वेगळा विचार आपण कसा करू शकतो? थोडंसं वेगळं विचार आपण करू शकतो का? बघा, फिलिपाईकरास पत्र ह्यामध्ये पाऊल काय म्हणतो बघा. फिलिपियन्स चॅप्टर 4 ह्यामध्ये पाऊल म्हणतो की चांगले विचार, त्यानंतर सत्य, शुद्ध, चांगल्या गोष्टीचे, अशा गोष्टींचे मनन करा. आणि हेच विचार आम्ही आमच्या चर्चमध्ये असताना किंवा आमच्या जीवनामध्ये असताना आणले तर कसं होईल? काहीतरी आम्ही वेगळं करायचा प्रयत्न करू का? आम्ही काहीतरी वेगळं करायचं करू शकतो का काहीतरी? असं काहीतरी आपण विचार करा. आपल्या जीवनाकडून ज्यावेळेस आम्ही असं करतो, त्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला शिकतो. ह्या गोष्टीचा विचार करा, की असा विचार केला, वेगळा विचार केला, तर चला आमच्या ह्या वेळामध्ये आम्ही इतरांना मदत करू शकतो का? आम्ही एखादं कुठेतरी प्रार्थनेला जाऊ शकतो का? किंवा एखादी इतर सेवा आम्ही करू शकतो का? त्याद्वारे आम्ही देवाची सुवार्ता सांगू शकतो का? किंवा देवाची आम्ही गौरव करू शकतो का त्याद्वारे? काहीतरी आमच्या रुटीन जीवनातून आम्ही थोडासा बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करूया. कारण योग्य विचार जे आहे हे आम्हाला योग्य जीवन जगण्यासाठी मदत करतात. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे बघा, की फिलिपाईकरास पत्र ह्याचा 4था अध्याय आणि 8 आणि 9 वचन बघूया आपण. फिलिपियन्स चॅप्टर 4 अँड वर्स 8 अँड 9. बंधुजनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही सन्मान्य, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रिय, जे काही सुश्राव्य, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा. जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे ऐकले पाहिले ते आचारा, म्हणजे शांतीचा देव तुम्हा बरोबर राहील. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.